जन्म आणि मृत्यूची नोंदणी. आपल्याला वाटतं की ही एक साधी सरकारी प्रक्रिया आहे. पण ती खरंच इतकी महत्वाची का आहे? आणि ही सगळी सिस्टम नक्की चालते तरी कशी? चला, नागरी नोंदणी प्रणालीच्या अधिकृत मॅन्युअलच्या आधारे हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, एक साधं प्रमाणपत्र, पण ते आयुष्यातल्या कितीतरी महत्त्वाच्या टप्प्यांची किल्ली ठरू शकतं. याच प्रश्नात अनेक मोठ्या संधींचं उत्तर दडलेलं आहे. कधी विचार केला आहे का? शाळेत ॲडमिशन घ्यायचं असेल, पासपोर्ट काढायचा असेल किंवा अगदी वारसा हक्क सांगायचा असेल, या सगळ्यासाठी एकच डॉक्युमेंट लागतं. कोणतं? बरं, या प्रश्नावरूनच आपल्याला कळतं की एका अधिकृत नोंदणीची गरज अगदी जन्मापासूनच किती जास्त आहे. आणि ते डॉक्युमेंट आहे जन्म प्रमाणपत्र. हा फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये, तर एखाद्या व्यक्तीच्या कायदेशीर ओळखीचा तो पाया आहे. असं म्हणू शकतो की सरकारकडून मिळालेली अस्तित्वाची ही पहिली अधिकृत पोचपावतीच असते. पण ही प्रणाली काही एका रात्रीत तयार झाली नसेल, नाही का? तिचा एक इतिहास आहे आणि तिला चालवणारा एक कायदाही आहे. चला तर मग पाहूया तो कायदा काय आहे आणि तो का बनवला गेला. सुरुवातीला म्हणजे अगदी 19व्या शतकात ही नोंदणी फक्त रोगराई नियंत्रणासाठी केली जायची. मग हळूहळू कायदे बदलत गेले, पण देशात एकवाक्यता नव्हती. अखेर एका मोठ्या बदलाने संपूर्ण देशभरात ही प्रक्रिया एकसंध केली आणि प्रत्येक नागरिकाच्या हक्काचा विषय बनवली. आणि तो महत्त्वाचा बदल झाला 1969 साली. हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण याच वर्षी जन्म आणि मृत्यू नोंदणी कायद्याने या प्रक्रियेला देशभरात एक समान आणि अनिवार्य बनवलं. म्हणजे आता हे फक्त एक काम नाही, तर एक राष्ट्रीय कर्तव्य बनलं. आणि यातूनच तयार झाली नागरी नोंदणी प्रणाली, म्हणजेच CRS. ही फक्त काही कागदपत्रांची नोंद नाहीये, तर ही एक कायदेशीर, प्रशासकीय आणि देशाच्या आकडेवारीसाठी अत्यंत मूलभूत अशी प्रक्रिया आहे. ठीक आहे, कायदा तर समजला, पण मग प्रत्यक्ष नोंदणी करायची कशी? खरं तर जर वेळेवर केली ना, तर ही प्रक्रिया वाटते त्यापेक्षा खूपच सोपी आहे. ओके, मग ही माहिती सरकारपर्यंत पोचवायची कोणी? याबद्दल कायदा एकदम क्लिअर आहे. सगळं काही यावर अवलंबून आहे की जन्म किंवा मृत्यू झाला कुठे. समजा घरी झाला तर कुटुंबाच्या प्रमुखाची जबाबदारी. हॉस्पिटलमध्ये झाला तर मग तेथले मेडिकल ऑफिसर इन्चार्ज हे जबाबदार असतात. म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक आकडा मात्र अजिबात विसरायचा नाही. तो लक्षात ठेवला की नोंदणी अगदी विनात्रास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनामूल्य होते. तो आकडा आहे 21 दिवस. पहा, किती सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. पहिली, सगळी माहिती गोळा करायची. दुसरी, ती स्थानिक निबंधकांना कळवायची. आणि तिसरी, हे सगळं 21 दिवसांच्या आत करायचं. बस, इतकं केलं की नोंदणी अगदीच सहज होऊन जाते. पण कधीकधी धावपळीत मुदत टळून जाते. मग काय, उशीर झाला तर नोंदणी होऊ शकते का?